प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। आज जर आपण बघितलं तर महिन्याला 30 ते 31,000 लिटर डिझेल महापालिकेला लागते। त्यातलं 25 ते 30% डिझेल हे जर बघितलं तर त्या फॉग मशीनला लागते। महिन्याला 7,000 लिटर हे 10 मशीन आहेत आपल्याला फॉग मशीन। जर तुमच्या याच्यात सगळ्या प्रभागात धूळ मारण्यासाठी आपण मशीन फिरवतोय, एक मशीन तास ते 1.5 तास फिरते एका प्रभागात, बरोबर आहे चुका मला? त्या मशीन मध्ये 5 लिटर डिझेल बसतं, ते 1 तास ते 1.5 तास मशीन चालतं। एका 10 मशीनला रोजचं 320 लिटर डिझेल घेतलं जातं। जर आपण हिशोब काढला तर दिवसाकाठी फक्त 10 लिटर डिझेल वापरलं जाते। 32 लिटर एका मशीनला, 5 आणि 5 10 सकाळी आणि संध्याकाळी काढलं तर 20 लिटर डिझेल हे वापरलं जातं। मग 12 लिटर डिझेल आजपर्यंत गेलं कुठं हे जरा तपासलं पाहिजे। त्या गाडीचे मशीन फिरवतात त्या गाडीला 800 लिटर पेट्रोल महिन्याला दिलं जातं। मी सगळे पुरावे दिले। त्या गाड्या ज्या बाईक आहेत त्या गाड्यांना ऍव्हरेज 50 एका लिटरला आपण पकडू तर 4 लिटर रोजचं 200 किलोमीटर रनिंग व्हायला पाहिजे। याकडे कुणाचंच लक्ष नाही। जर आपण हिशोब काढला तर वर्षाकाठी 30 ते 35 लाख रुपयाचं डिझेल हे विकलं जाते। हे विचारून घ्या, माहिती घ्या। आज 100 रुपये लिटरनं डिझेल घ्यायचं आणि 70 रुपये लिटरनं हे बाहेरच्या बाहेर डिझेल विकलं जाते। हे मला पण माहिती आहे। 70 ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।